पार्टीचे सातारा तालुका आणि जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवारांचे अर्ज सगळीकडे दाखल झालेले आहेत आणि ही जिल्हा परिषदची निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या चिन्हावर आम्ही लढवतोय आणि सर्व जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीनं प्रयत्न करू आणि भाजपच्या माध्यमातून येणारी जिल्हा परिषद ही भाजपच्या विचाराची कशी होईल हा आमचा प्रयत्न राहणार आहे. मला खात्री आहे की जिल्ह्यामध्ये जी म्हणजे अगदी गावात वाडी वस्तीपर्यंत भारतीय जनता पार्टीची जी ताकद पोचलेली आहे, जी संघटना तिथं निर्माण झाली आहे, ह्याचा फायदा आमच्या उमेदवारांना नक्की होईल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व निवडणुका लढवतोय आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाचा करिश्मा हा महाराष्ट्रानं बघितला आहे, देशानं बघितलेला आहे. आज महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, नगरपालिकेच्या निवडणुका असतील किंवा त्याच्या आधी झालेल्या विधानसभेच्या निवडणुका असतील, हे एक कर्तबगार नेता आणि खंबीर नेतृत्व काय असतं हे देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून आपल्याला नक्की दिसलं आहे. आत्तासुद्धा भारतीय जनता पार्टीला सातारा जिल्ह्यातील तमाम जनतेचा मोठा पाठिंबा आहे आणि आमचे जिल्ह्यातील सर्व उमेदवार हे चांगल्या मताधिक्यानं विजयी होतील ह्याची आम्हाला खात्री आहे. आणि एक चांगला कारभार, चांगलं कामकाज देवेंद्र फडणवीसांच्या आपल्या राज्य सरकारच्या नेतृत्वाखाली आम्ही जिल्हा परिषदच्या माध्यमातून देऊ. आतापर्यंत ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या तिकीट वाटावर काय नाराजी नाही, घोळवेळ हे बघा, इच्छुक असतात सगळे, प्रत्येकाची इच्छा असते आम्हाला उमेदवारी मिळाली पाहिजे. त्यामुळे शेवटी अधिकृत उमेदवार जाहीर झाल्यानंतर बाकीचे नाराज असतातच, ते साहजिक आहे, कारण मागितलं म्हणल्यावर. पण आम्ही नाराजांची पण समजूत घालण्याचा प्रयत्न करू. शेवटी जे पूर्वीपासून आमच्याबरोबर पक्षाबरोबर आहेत त्यांनी आमच्याबरोबर कायम राहावं हा आमचा प्रयत्न नक्की राहील. त्यामुळे नाराजांनी म्हणजे वेगळं काही भूमिका न घेता पार्टीबरोबर राहावं. उद्याच्या काळामध्ये नक्की पक्षाकडनं संधी देण्याचं काम त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी होईल. कमिट्या आता पुढच्या काळात होऊ घातलेल्या आहेत. इतर महामंडळांच्या निवडी या निवडणुका झाल्यानंतर होणार आहेत. अनेक बाकीच्या गोष्टी आहेत, त्याच्यात कुठं ना कुठं संधी जे म्हणजे कर्तबगार आहेत, जे काम करणारे आहेत, हे त्यांना दिली जाईल. आता नवीन जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा राज्य सरकारनं निर्णय केला आहे की स्वीकृत सदस्यांचं पण इथं दिलं आहे. मला वाटतं जिल्हा परिषदला 5 आणि प्रत्येक पंचायत समितीला 2 असे स्वीकृत सदस्य पण आपण आता घेऊ शकतो. तर त्याच्यामध्ये पण आम्ही जे नाराज किंवा ज्यांना उमेदवारी मिळाली नाही आम्ही म्हणेन त्यांना संधी देण्याचं काम नक्की आम्ही करू. जे औदुंबराज महाराजांच्या गटातले काही कार्यकर्ते होते ते एकत्र येऊन काय नाही, आता सगळ्यांचेच इच्छुक होते, प्रत्येकाच्या बरोबर असणारे समर्थक इच्छुक होते. जे मी आता म्हटलं की सगळ्यांना काही तिकीटं सगळीकडे मिळाली नाहीत. आता काही ठिकाणी माझ्याबरोबर पण असणारे नाराज झालेत. त्यामुळं शेवटी पक्ष आहे, पक्षाने निर्णय घेतला आहे, सगळ्यांनी एकमतानं बसून निर्णय घेतला आहे. त्यामुळं शेवटी काम करणं आणि पुढं आपल्याला संधी कुठं मिळाली हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये वेगळं काही कोणी करेल असं मला वाटत नाही. नाराज झालेले त्यांनी बंडखोरीमुळे काय फटका बसू शकतो नाही, होणार नाही आमची बंडखोरी. आम्ही ती पण समजा कोणी नाराज झालेले आमचे बरोबरचे आहेत ते जर आम्ही त्यांची समजूत नक्की काढू. ओके.